हाय गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की साडी सहावारी टू नऊवारी कशी घालायची आहे ही व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मी साडी चूज केलेली आहे काठापदरी. तर इकडे तुम्ही बघा की कसं मेजरमेंट घ्यायचं आहे. इथे एक, त्याच्यानंतर दोन, दोन हात तुम्हाला सोडायचे आहेत आणि ते पाठीमागे घेऊन तुम्हाला असे दोन पार्ट केले की त्याच्यानंतर ते पाठीमागे घेऊन मध्ये गाठ मारायची आहे. इथे प्रॉपर गाठ मारायची आहे, जेवढी तुम्हाला सहन होईल तेवढी. आय मीन जेवढी फिटिंग हवी आहे साडीची तशी तुम्ही गाठ टाईट बांधा. त्याच्यानंतर ती गाठ बांधून झाल्यावरती आपल्याला काय करायचं आहे की दोन पार्ट मध्ये साडी डिवाइड झालेली आहे. आता त्याच्यातला एक पार्ट घ्यायचा आहे आणि पायाच्या खालून काढायचा आहे. ओके, सो एक पार्ट मी घेतला इकडे आणि तो पायाच्या खालून काढला. आता पायाच्या खालून काढल्याच्या नंतर आपल्याला ते फोल्ड करायचे आहेत. फोल्ड आय मीन निऱ्या करायच्या आहेत. तर आपल्याला ज्या निऱ्या करायच्या आहेत त्या पूर्ण जी आपला काठ आहे त्या काठाला पकडून त्याच्या आतमध्ये आतमध्ये निऱ्या करायच्या आहेत. कारण काठाच्या जर बाहेर निऱ्या गेल्या तर ते पाठून बरोबर दिसणार नाही, म्हणून एकदम छोट्या 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 अशा प्रॉपर निऱ्या करून घ्यायच्या आहेत. अशा प्रॉपर निऱ्या केल्याच्या नंतर ते पूर्ण असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे, कारण पाठून जो लुक आहे तो व्यवस्थित क्रिएट झाला पाहिजे. सो तुम्ही बघू शकता मी कसं एकामागे एक फोल्ड करत आहे, कारण काठापदरी साडी असल्यामुळे पटकन निर्या बसत नाही आणि एवढ्या छोट्या तर मुळीच बसत नाही. सो आपल्याला काय करायचं आहे, पिन यूज करायचे आहे. जेवढी जास्त पिन यूज कराल तेवढे साडी व्यवस्थित बसेल. सो मी इकडे एक मोठा पिन लावते जेणेकरून हे हलणार नाही आणि मला ते व्यवस्थित सेट करता येईल. तर तुम्ही बघू शकता, कारण कोणी हेल्प करायला नसेल आणि जर आपल्याला एकटीला साडी वेअर करायची असेल तर ह्या टिप्स नक्की युजफुल असतात. सो तुम्ही इकडे बघाल की मी एक एक करून त्या सेट करते. जर तुम्ही इस्त्री केली तरीही व्यवस्थित बसतील, ते बेस्ट ऑप्शन असेल. पण जर तुम्हाला घाईघाईमध्ये साडी वेअर करायची असेल, तुमच्याकडे तेवढा टाइम नसेल, तरी असं फोल्ड केलात तरी तुमच्या व्यवस्थितच निऱ्या बसतील. सो मी एक एक करून असं फोल्ड करते जेणेकरून बाहेर दिसलं नाही पाहिजे, म्हणून मी प्रॉपर त्या फोल्ड करून घेतल्या निऱ्या. त्याच्यानंतर तुम्हाला जेवढा कासोटा हवाय त्याच्या रेंजने तुम्ही करा, कारण प्रत्येकाची हाईट डिफरंट डिफरंट असते. तर इकडे मी माझ्या हाईटनुसार तो कासोटा सेट केलेला आहे. तुम्ही बघू शकता इकडे किती व्यवस्थित सेट झालेला आहे आणि तो पाठीमागे टक करायचा आहे तुम्हाला. तर टक हा सुद्धा प्रॉपर करायचा आहे, जास्त टक करायचा आहे, कारण जेणेकरून आपण डान्ससाठी किंवा बाकी कोणत्या गोष्टीसाठी जर घालत असाल तर तो बाहेर येऊ शकतो. त्याच्यामुळे एकदम प्रॉपर टक करायचा आपल्याला. त्याच्यानंतर आला दुसरा पार्ट. दुसऱ्या पार्टसाठी आपल्याला काय करायचं आहे की हा पदराचा पार्ट आहे. सो तो सुद्धा पार्ट आपल्याला दुसऱ्या पायाच्या खालून काढायचा आहे. ओके, सो मी इकडे दुसऱ्या पायाच्या खालून तो पार्ट काढलेला आहे आणि इकडे आपल्याला पदर करायचा आहे. आता पदरासाठी ज्या निऱ्या आहेत त्या तुम्हाला जशा हव्यात, मोठ्या पाहिजे असतील तर मोठ्या घ्या, छोट्या हव्या असतील तर छोट्या घ्या. मी इकडे छोट्याच घेते कारण मला छोट्याच निऱ्या आवडतात. सो मी इकडे एक एक करून निऱ्या करून घेते. सो तुम्ही बघू शकता किती साडी सेट व्हायला थोडी कठीण आहे, कारण ती काठापदरी आहे, पण एकदा सेट झाली की ती व्यवस्थित बसून जाते. सो तुम्ही इकडे बघू शकता माझा स्ट्रगल थोडा की कसं निर्या करत आहे, कारण कसं होतं ना, एकटं करायला गेलो ना की भरपूर साऱ्या डिफिकल्टीज येतात, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ते एकटं केल्यावर जे समाधान भेटतं ना ते कोठेच भेटत नाही. सो फायनली मी पदर सेट केलाय बऱ्यापैकी आणि तो पदर सेट झाल्यावरती मी आता तो लावत आहे पिन. इकडे सुद्धा पिनची तुम्हाला गरज लागणार आहे. सो पाठीमागे आपण एक पिन लावलेला, इकडे एक पिन, असे बरेच 4-5 तरी पिन आपल्याला साडीसाठी लागणार आहेत. सो तसे तुम्ही पिन ठेवा साडी वेअर करताना. इकडे मी एक एक करून सेट करत आहे कारण मला छोटा पल्लू हवा आहे म्हणून.
सो तो सेट केल्याच्या नंतर मी तो पिनअप करून घेणार आहे प्रॉपर वेने, कारण मला डान्स करायचा आहे. सो ती हलली नाही पाहिजे साडी, माझी जशीच्या तशी राहिली पाहिजे. सो मी इकडे ते प्रॉपर त्या निऱ्या घेत आहे एका खालोखाल एक, कारण त्या दिसण्यात नाही आल्या पाहिजे, ते बरोबर नाही दिसत. त्याच्यानंतर मी इकडे बऱ्यापैकी माझा पदर सेट करून झालेला आहे. फक्त हे आतमध्ये थोडं घेऊन व्यवस्थित सेट केला की एक पिन लावणार इकडे, आणि ते पाटून एक पिन लावायचं आहे. ते मी तुम्हाला एक एक करून सांगणारच आहे. सो तुम्ही बघू शकता इकडे माझा पदर बऱ्यापैकी सेट करून झालेला आहे. सो नऊवारी टू सहावारी आपण मोस्टली फंक्शनमध्ये यूज करतो, आणि मराठी असलो की आपल्याला हे करावंच लागतं. ॲक्च्युली मराठीच लोक साडी सहावारी टू नऊवारी नेसतात असं नाहीये, बाकी लोक पण बऱ्यापैकी आता हा ट्रेंड फॉलो करतात. सो मी फायनली पदर टक केलेला आहे. तुम्ही इकडे बघू शकता. थोड्या डिफिकल्टी येतात एकटं करताना, बट इट्स ओके. सो इथे तुम्ही बघू शकता पदराची साईड, इकडून आपल्याला काय करायचं आहे, हा पूर्ण खिचून घ्यायचा आहे ती साईड, कारण कसं तो लूज पडतोय, आणि इकडे खेचून घ्यायचा आणि कासोट्याच्या मागे आपल्याला एक पिन टक करायचा आहे इकडे. बघा कशी छान दिसून येते ते. तर इकडे मी तो खेचून घेतलेला आहे, आणि पहिल्यांदा फक्त मी टक करते, त्याच्यानंतर मी एक पिन सुद्धा लावणार आहे तिथे. त्याच्यानंतर इकडे ही साडी माझी वेअर करून झालेली आहे. सो तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आलेली आहे. आणि इकडे खाली पायाला एक साईडला लावायची गरज नाही पडत, दुसऱ्या साईडला पिन लावायची नेहमीच गरज पडते. सो इकडे तुम्ही बघू शकता मी आतमध्ये लेगीज वेअर केले, सो मला तो झाकून सुद्धा टाकायचा आहे, आणि इकडे पिन लावला तर ती व्यवस्थित सेट होऊन जाईल. सो इकडे मी सेट सुद्धा केलेली आहे साडी. सो इकडे एक पिन लावलेला आहे. असे करून 1 2 3 4, एक जो आपण कासोट्याला लावला तो, हा दुसरा पिन जो आपण पाठीमागे लावतोय पदराच्या साईडला, जो पदर खिसून जो कासोट्याला लावायचा आहे तो, एक पदराला लावलेला पिन आणि एक पायाला, असे आपण 4 पिन यूज केलेत. सो तुम्ही बघू शकता इकडे पाठीमागे पिन लावताना तो व्यवस्थित कासोट्यातून दिसला नाही पाहिजे, आतल्या साईडतूनच आपल्याला लावायचा आहे, जेणेकरून एक डिसेंट लुक क्रिएट होईल, आणि साडी सुद्धा व्यवस्थित प्रॉपर बसेल. सो तुम्ही इकडे बघू शकता माझी साडी पूर्ण वेअर करून झालेली आहे, आणि फिटिंग सुद्धा व्यवस्थित आलेली आहे. सो कसा वाटला तुम्हाला साडीचा व्हिडिओ, कमेंट करून नक्की सांगा. आणि दिस इज माय फायनल लुक. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग.